जशीच आपण मॅच स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला इव्हेंटवरती नाव येईल राहतं की गॉडल लॉल झालं आहे. तर पहिलं जाऊन आपण स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून घेतली आणि आपण गेलो इव्हेंटवरती. तर तसेच माझे डोळे पाहत राहिले की गॉडल लॉल नॉक झाला आहे आपल्या 3 नंबरकडनं. हे हाच रिॲक्शन माझा पण होता की हा याने नॉक केला. पण काही नाही, आपण त्याला परत मारू. आपल्याला नाही भेटला इथं काही विषय नाही, पण परत मारू शकतो आपण ना. तर इथं आपला खूप गेम लॅग झाला होता, खूप डाय अटकला होता. तरी पण आपण इथं कसा ना कसा करता याला फार नाकात तोंडातून रागात निघस्तोवर मारलं होतं. त्याच्यामध्ये काय करावं तेच कळत नव्हतं, कारण आपला मोबाईल एवढा लॅग झाला. त्याच्यामध्ये आपण बोलू पण काही शकत नाही ना. तुमचा पण जर मोबाईल लॅग होत असेल तर आपल्याला कमेंट नक्की करा, कारण लो एंड डिवाईसमध्ये आपण पण खेळतो. गरीब आहे, क्या कर सकता है. तर काही नाही, आपल्या घरची ती परिस्थितीनुसार आपण आहे ते आहे, काही विषयच नाही. तरी पण वाईट वाटतं, पण जाऊन द्या, आता काही विषय नाही. चला थोडं पुढं जाऊया आणि आपल्या गेम प्लेपर्यंत फोकस करा आणि लाईक करा. सबस्क्राईब तर तुम्ही करशानच, ते तर मला माहिती आहे, पण मग लाईक नक्की करा. आणि आता आपलं 4 नंबरची पेटी होणार आहे का नाही? पेटी नाही, आपण त्याला वाचवू शकतो ना भाई. आता आपण नाही तर मग कोण आहे? आणि आपल्या मागे 1 नंबर 4 नंबरची पहिलीच पेटी झालेली आहे. एवढाच ते होता तो. इथं फायर येते रे. ए बंटी, फायर कुठून येते? त्याला मारलं. ए बंटी, काय करतोय तू रे असं? उतारला. आला. आईच्या गावात ते जिगल देतो म्हातारचं. तर आपण त्याची पेटी केली, काहीच विषय नाही आहे तो. आणि मग फायनली इथं गॉडल लॉलनी 1-2 बंदे नॉक केले होते, तर ते फिनिश करून आपण लगेच पुढे जाऊया. हे बघा, इथं 2 बंदे मारले त्यांनी आणि आता आपण वरती जाऊन याला पाण्यामध्ये मारून टाकतो. त्याचं काही जास्त लोड घ्यायचा. आणि इथं आपण आता मेल्यानंतर इथं रिकॉल होऊन उतरूया. आणि इथं पण एक स्क्वॉड होती, आपली बंद्यांनी मारायला पहिलीच सुरू करून दिली होती. मग आपण कशाला मागं राहायचं. आणि हा घे आपला MP चा स्प्रे. त्या मायला ते शिका लय शाने होत्या का रे स्वतःला. तर हा एक दुसरा नॉकआउट नाही झाला. अरे किती मार खाशील तू. दुसऱ्याने स्किल चोरला तो पण काहीच विषय नाही. अरे असे आपण किती पण मारू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर खूप गवसतं इकडं तिकडं हिंडता अख्खा इरँगलचा मॅप गवसून आम्ही कटाळलो. आणि फायनली इथं बंदे गवसले आम्हाला. तर इथं 2 होते, तर 2 बंदे. तर हा जिगल देत होता आपल्याला. त्याला जिगल आपला काय कमी आहे काय? तो जिगल देत होता, आणखी काही जिगल देऊ का? जिगल आम्ही पण देऊ शकतो. आणि हा पुढे इथं मला मार्क केला रे, तेव्हा बंदा मार्क केला. म्हणलो आता पहिलं नेड फेकावं आपण. पहिलं नेड फेकलं पण कुठे दिसलंच नाही, कुठे मेले होते काय माहीत. आणि हा पुढं दिसला आणि आपला M4चा स्प्रे, M4 विथ 4x. आपला स्प्रे म्हटला ना जेर आहे जेर. एखाद्याला आपण पुरा घेऊन जाऊ शकतो डायरेक्ट, दिसणार पण नाही तो. एवढा बेकार मारू शकतो आपण, कारण आपला पण स्प्रे काही कमी नाही कोणापेक्षा. आपण कोणापेक्षा कमी आपल्याला समजतच नाही, कारण आपण पिरो प्लेअर बे. पिरो समज रो. लॉल्स को मारायचे. आता मेन मुद्दा आपला तोच आहे. पण मग तिथपर्यंत आपण जातच नाही ना. आता गाडी घेऊन थोडीफार फिरू. खूप फिरता शेवटी आपण ब्रिजच्या या साईडून आलो होतो. पुढं आपल्या बंद्याला गाडी स्पॉट झाली. आपण असंच स्प्रे देत राहिलो त्याच्यावरती. आता म्हणलं मारावं त्याला. बॉट फायर दिली, नाही येत. म्हणलं स्प्रेच द्यावा. म्हणलं गेलाय तो कुठं निघून, कुठं नाही गेला. आता आपल्याला गोडा लॉल सोबत तर फाईट घ्यायची होती, पण तेवढ्यात आपली हॅवी ड्रायव्हिंग बघा. आपली हॅवी ड्रायव्हिंग म्हटल्यानंतर आपले सस्पेन असे कधी पण असतातच. आणि मला वाटतं तो गेला निघून. आता काय थांबतोय तो एवढं फायर दिलंय. पाहत होतो काय
तिथंच त्यांनी कॅन्सल ठोकवली. उतरलो, नॉक झालो. दुसरा पण नॉक. एकटा राहिला तो पण 1 HP वरती. दारू पण येऊन थांबलो. हेल्थ मारून आपल्याला रिवाईव्ह देईल. बघा 1v1 मध्ये आपण तर घेतो पण मग आता आले ते किती करू शकतो आपण एखादं किती करू शकतो तुम्ही सांगा किती करू शकतो. तर या आधी त्यांचा रश तरी पण एक नॉक. टाटा बाय बाय. आवडला असेल तर लाईक करा.